विद्यार्थी मित्रो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सेट बघितले. सेट म्हणजे काय बघितलं. त्यानंतर सेटचे लिहिण्याच्या दोन पद्धती बघितल्या की ज्याच्यामध्ये आपण लिस्टिंग मेथड आणि दुसरी सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथड अशा प्रकारचे दोन सेट लिहिण्याच्या पद्धती बघितल्या. यानंतर त्याची आपण उदाहरणंसुद्धा बघितली. आता आपल्याला या सेटचे प्रकार बघायचे, टाइप्स ऑफ सेट्स म्हणजेच सेटचे प्रकार बघायचे आहेत. देर आर 4 टाइप्स ऑफ सेट्स. वन इज सिंगलटन सेट, सेकंड वन इज नल सेट और एम्प्टी सेट, third one is finite set or it is also called as शांत संच. इन्फायनाइट सेट म्हणजेच चौथा प्रकार हा इन्फायनाइट सेट म्हणजेच अनंत संच मराठीमध्ये त्याला म्हणतात. सिंगलटन म्हणजे एक घटक संच. त्याच्यानंतर एम्प्टी सेट म्हणजेच रिक्त संच असे म्हणतात. असे 4 प्रकार आहेत. सेटचे 4 प्रकार: सिंगलटन सेट, एम्प्टी सेट और नल सेट, फायनाइट सेट म्हणजेच शांत संच आणि चौथं इन्फायनाइट सेट म्हणजेच अनंत संच. असे 4 प्रकार आहेत. बघू आपण एक एक. सिंगलटन सेट. विच वन इज सिंगलटन सेट? दॅट सेट कन्सिस्टिंग ओनली one element, that is single element. If there is only one element, then that set is called as singleton set. म्हणजेच जेव्हा त्या संचामध्ये एकच घटक असतो, जेव्हा त्या संचामध्ये एकच घटक असतो तेव्हा त्याला एक घटक संच म्हणजे सिंगलटन सेट असे म्हणतात. उदाहरण बघा त्याचं. अ सेट ए इज द सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. अर्थ समजून घ्या. इव्हन बट प्राईम म्हणजे सम मूळ संख्या. सम मूळ संख्या एकच आहे, माहिती आहे आपल्याला, ती 2 आहे. मूळ संख्या कुणाला म्हणतो? ज्या संख्यांना 1 आणि ती संख्या या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही त्यांना आपण प्राईम नंबर म्हणजेच मूळ संख्या म्हणतो. पण इव्हन म्हणजे सम आहे आणि ती मूळ आहे अशी एकच संख्या आहे, ती म्हणजे 2. म्हणजे याचा जर संच बनवला आपण तर त्यामध्ये एकच घटक येईल आणि तो म्हणजे 2. 2 हा एकच घटक आहे म्हणून ए या संचाला सिंगलटन सेट म्हणजेच एक घटक संच असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे एम्प्टी सेट किंवा नल सेट, ज्याला म्हणतो आपण रिक्त संच. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो, म्हणजे अगदी शून्यसुद्धा नाही, बरं काय, शून्यसुद्धा नाही, म्हणजेच थोडक्यात तो संच रिकामा असतो. दॅट मीन्स देर इज नॉट अ सिंगल इलेमेंट, then that set is called as null set or empty set and it is denoted by this curly bracket or Latin letter phi. म्हणजे अशा रिकाम्या महिरपी कंसाने किंवा फाय या चिन्हाने तो संच दाखवला जातो. उदाहरण बघा इथं. बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स वेअर एक्स इज नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. वी नो द नॅचरल नंबर्स from 1, 2, 3, 4 up to infinite. That means these are natural numbers and these are integers and positive numbers. But the set B is such that x, that means the each element is in between 2 and 3. म्हणजे 2 आणि 3 मधला घटक पाहिजे, संख्या पाहिजे, नैसर्गिक संख्या पाहिजे आणि 2 आणि 3 मध्ये नैसर्गिक संख्या नाहीच आहे. म्हणून बी हा तयार होणारा संच कसा असेल? रिक्त संच असेल, नल सेट असेल, एम्प्टी सेट असेल अँड इट इज डिनोटेड बाय फाय और इन धिस वे एम्प्टी कर्ली ब्रॅकेट म्हणजे रिकामा महिरपी कंस किंवा फाय याने हा नल सेट दाखवला जातो. थर्ड टाइप ऑफ सेट इज फायनाइट सेट, ज्याला आपण शांत संच म्हणतो. कुणाला म्हणतो शांत संच? की ज्या संचामधील घटक हे मर्यादित आणि मोजता येणारे असतात, लिमिटेड अँड काउंटेबल. इफ द नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट सेट आर लिमिटेड अँड काउंटेबल, मर्यादित
आणि मोजता येणारे असतील तर त्याला फायनाईट सेट असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, सेट सी is a set of all p such that p is a number from 1 to 22 divisible by 4. म्हणजे 1 ते 22 मधल्या संख्या आहेत, पण अजून एक अट आहे, डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे 4 भाग जाणाऱ्या त्या संख्या आहेत. 4 भाग जाणाऱ्या आणि 1 ते 22 मध्ये असणाऱ्या संख्या. 1, 2, 3 या संख्येला 4 भाग जात नाही म्हणजे आपण त्या संख्यामध्ये घेणार नाही. 4ला भाग जातो, 4 घेणार. 5, 6, 7 याला भाग जात नाही 4 म्हणून त्यात घेणार नाही. 8ला मात्र जातो म्हणून घेतली. अशा प्रकारे 4 भाग जाणाऱ्या 1 पासून 22 पर्यंतच्या संख्यांमध्ये 4, 8, 12, 16 आणि 20 या संख्या फक्त त्या 4 भाग जाणाऱ्या आहेत म्हणून त्या सी या संचामध्ये घेतलेल्या आहेत. दॅट मीन्स इन सेट सी 4, 8, 12, 16 अँड 20 आर द ओनली numbers divisible by 4, hence the set C is in curly bracket 4, 8, 12, 16 and 20. That means it is finite set. हा सेट संपतो इथं, यादी याची संपते, मर्यादित आहे म्हणून याला म्हणतात शांत संच किंवा फायनाईट सेट. चौथा प्रकार आहे इनफायनाईट सेट, ज्याला आपण अनंत संच असं म्हणतो. कुणाला म्हणतो अनंत संच? आता शांत वर्ण अनंत आपल्याला लक्षात येईल. फायनाईट आणि इनफायनाईट. शांत म्हणजे ज्यांची यादी मर्यादित आहे किंवा मोजता येणारी आहे, संपणारी आहे. अनंत म्हणजे ज्यांची यादी संपत नाही. आकाशातील चांदण्या आपण मोजायचं ठरवलं तर अनंत. तसं संख्यांमध्ये सुद्धा नॅचरल नंबर्स किती आहेत? अनकाउंटेबल, अनंत आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अप टू इन्फिनिटी. म्हणजेच नैसर्गिक संख्या संच हा काय आहे? अनंत संच आहे. म्हणजे यातल्या संख्या ज्या आहेत, एलिमेंट जे आहेत ते अनंतपर्यंत आहेत, म्हणजेच इनफायनाईट आहेत. म्हणून त्याचा जो संच आहे त्याला काय म्हणतात? इनफायनाईट सेट असे म्हणतात. आपण याची काही आता उदाहरणं बघूया. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड अँड क्लासिफाय इनटू फायनाईट ऑर इनफायनाईट. म्हणजे खाली संच आहे ते लिस्ट त्याची करायची आहे, लिस्ट मेथडमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे आणि मग ठरवायचं आहे की तो सेट फायनाईट आहे का इनफायनाईट आहे, म्हणजेच शांत आहे का अनंत आहे ठरवायचं आहे. बघा, सोपे आहेत उदाहरणं. आपल्याला पहिल्यांदा ते यादी पद्धतीत घ्यावं लागेल. हे गुणधर्म पद्धतीत म्हणजेच सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथडमध्ये ते आहेत. आपल्याला ते यादी पद्धतीत म्हणजेच लिस्टिंग मेथडमध्ये आणायचं आहे. समजून घेऊया. सेट इज ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स such that x belongs to n. That means x epsilon n म्हणजे x हा n या संचाचा घटक आहे. नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे. म्हणजेच थोडक्यात x हा 1, 2, 3, 4 अशा प्रकारच्या अनंतपर्यंतच्या संख्यामधील संख्या आहेत. There is one another condition that x is an odd number. म्हणजेच ऑड आहे. तो जो x आपल्याला घ्यायचा आहे नैसर्गिक संख्या संचामधील तो ऑड आहे, म्हणजेच काय आहे? विषम आहे, विषम संख्या आहे. मग नैसर्गिक संख्यामधील विषम संख्या आपल्याला माहिती आहेत कुठल्या आहेत त्या? 1, 3, 5, 7, 9 अशा पद्धतीनं या विषम संख्या आहेत. मग त्यांचा तो संच आहे असं सांगितलेलं आहे. दॅट मीन्स ए इज इन कर्ली ब्रॅकेट 1, 3, 5, 7, 9 in this way up to infinity. Now in this set 1, 3, 5, 7, 9 up to infinity म्हणजेच काय? अनंतपर्यंत आहे, म्हणजेच हा इनफायनाईट सेट आहे. therefore A is इनफायनाईट सेट म्हणजे A हा अनंत संच आहे. चला दुसरं उदाहरण बघूया. B is a set of x, all x, where x belongs to n. म्हणजे इथं सुद्धा x हा नैसर्गिक संख्या संचातील घटक आहे. and 3x minus 1 is equal to 0. There is equation 3x minus 1 is equal to 0. This equation we have to solve first and find out the value of x. That is 3x minus 1 is equal to 0. Therefore
3x इज इक्वल टू 1, देअरफॉर x इज इक्वल टू 1/3. म्हणजेच आपण काय केलं, एक्सची किंमत काढून घेतली. या समीकरणावरून एक्सची किंमत काढून घेतली, ती आली 1/3. पण आपल्याला काय सांगितलं, एक्स बिलॉंग्स टू एन, म्हणजेच एक्स हा नैसर्गिक संचातील घटक आहे. एक्स हा काय आहे, नैसर्गिक संचातील घटक आहे. पण एक्सची किंमत 1/3 आलेली आहे. मग हा नैसर्गिक संचामध्ये आहे का, नाही. म्हणजेच यामध्ये एक्सची किंमत काहीही नाही आहे. म्हणजेच या सेटमध्ये काहीही नाही आहे. दॅट मीन्स बी इज null set or empty set, and empty set or null set is always finite set. फायनाईट सेट म्हणजे रिकामा संच हा नेहमी शांत संच असतो. ठीक आहे. चला आपण पुढचं उदाहरण पाहू. C is a set of all x where x belongs to n and x is divisible by 7. म्हणजे x इथं सुद्धा नैसर्गिक संचातील घटक आहे, पण तो कसा आहे, डिव्हिजिबल बाय 7. पाठीमागच्या उदाहरणामध्ये डिव्हिजिबल बाय 4 असं होतं, इथं डिव्हिजिबल बाय 7 म्हणजे 7 न भाग जाणाऱ्या संख्यांचा संच आहे, पण तो कसा आहे, नैसर्गिक संख्या. मग आपण असं लिहू शकतो, 7 न भाग जाणाऱ्या संख्या किती लिहू शकतो, भरपूर लिहू शकतो, अनंत लिहू शकतो. म्हणजेच 7, 14, 28, 21, 28 अशा प्रकारे आपण अनंतपर्यंत लिहू शकतो. देअरफॉर C इज इनफायनाईट सेट. म्हणजे C हा काय आहे, अनंत संच आहे. हे लक्षात आलं पाहिजे. बघूया पुढची उदाहरणं. फोर्थ एक्झाम्पल, D इज इक्वल टू AB वेअर AB बिलॉंग्स टू W. म्हणजे D हा असा संच आहे की ज्यामध्ये AB घटक आहेत की AB हे W या संचातील आहेत, म्हणजेच पूर्णांक संख्यातील आहेत. पूर्णांक संख्या म्हटलं की आपल्याला आठवलं पाहिजे इंटिजर्स हे कसे असतात, शून्यपासून सुरू होणारे W संच, 0, 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं अनंतपर्यंत हा संच आहे. मग आपल्याला इथं W या संचातील घटक समजले, 0 पासून 1, 2, 3, 4 असं पुढे अनंतपर्यंत. पण या दोघांची बेरीज किती पाहिजे, 9 पाहिजे. म्हणजे दोन त्या W संचातील संख्या अशा शोधायच्या की त्यांची बेरीज 9 पाहिजे. बघूया आपण, जोड्या लिहूया त्यांच्या. D हा संच लिहायचा आहे की ज्याच्यामध्ये बेरीज A आणि B ची 9 पाहिजे. 0 आणि 9 अशी एक जोडी घेतली आपण, 1, 8, 2, 7, 3, 6, 4, 5, 5, 4, 6, 3, 7, 2, त्यानंतर 8, 1, पुढे 9, 0 अशा पद्धतीनं आपण याच्या मर्यादितच जोड्या घेऊ शकतो. कारण पूर्णांक संख्या आहेत, धनपूर्णांक आहेत आणि 0 ह्या संचाचे घटक, त्यांना घेऊन आपण हे घटक जोड्या घेतलेल्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 जोड्या अशा आहेत की या अटीला पूर्ण करतात. म्हणजेच A अधिक B बरोबर 9 यांची बेरीज 9 येऊ शकते. कोणतीही जोडी घेऊन बघा, बेरीज 9 असेल. हे D या संचाचे घटक आहेत. मग या घटकांची यादी संपली का नाही, तर संपली. याच्या पुढे आपण यादी करू शकत नाही. म्हणजेच हा शांत संच आहे. शांत संच आहे म्हणजेच तो फायनाईट, D इज फायनाईट सेट. लक्षात आलं असेल आपल्याला, फायनाईट आणि इनफायनाईट. इनफायनाईटमध्ये यादी संपत नाही, अनंतपर्यंत राहते. फायनाईटमध्ये यादी संपते. चला आपण 5वं उदाहरण बघूया.
मी ते इथं सोडवतो. ई इज अ सेट ऑफ ऑल एक्स वेअर एक्स बिलॉंग्स टू आय, दॅट मीन्स एक्स इप्सिलॉन आय. याचा अर्थ काय? एक्स हा आय या संचाचा घटक आहे. आय म्हणजे इंटिजर्स म्हणजेच धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक आणि शून्य. म्हणजे शून्य आणि डावीकडच्या संख्या -1 -2 -3 असं अनंतपर्यंत, आणि उजवीकडच्या शून्याच्या 1 2 3 4 5 असं अनंतपर्यंत. या घटकामधील हा एक कुठला तरी घटक आहे की जिथं एक्स वर्ग 100 आहे. म्हणजेच त्या एक्सचा वर्ग 100 आहे, त्या संख्येचा वर्ग 100 आहे. मग एक्स काय असेल? 100चं वर्गमूळ असेल. मग 100चं वर्गमूळ कसं लिहितो आपण? -10 किंवा 10. कारण -10 गुणिले -10 म्हणजे 100, 10 गुणिले 10 म्हणजे सुद्धा 100. हे त्या संचामधले घटक असले पाहिजेत. कोणत्या? ई या संचामधले. या व्यतिरिक्त घटक असणार नाहीत. म्हणजेच ई इज फायनाईट सेट, म्हणजेच तो शांत संच आहे. आता आपण शेवटचं एक उदाहरण बघूया. एफ इज इक्वल टू ए बी, म्हणजेच ए बी हे घटक आहेत ते कसे आहेत? इट बिलॉंग्स टू रॅशनल नंबर्स क्यू अँड इट्स ॲडिशन इज 11. ही अट महत्त्वाची आहे. त्यांची बेरीज 11 आहे. पण आता मात्र कसं आहे, नॅचरल किंवा होल नंबरमधले ते नंबर नाही आहेत, ते रॅशनल नंबरमध्ये आहेत. मग रॅशनलमध्ये कोण येतं? शून्य येतं, धनपूर्णांक येतात, धन अपूर्णांक येतात, ऋण पूर्णांक येतात, ऋण अपूर्णांक येतात. यांची बेरीज, त्यातले असे घटक शोधा की त्या दोन संख्यांची बेरीज 11 आली पाहिजे. अशा किती संख्या शोधता येतील बघा बरं. समजा आपण तो संच लिहायचं ठरवलं, ए आणि बी 11 बेरीज येणारे आपण असं लिहू शकतो, 18 आणि -7 यांची बेरीज किती येते? 11 येते. किंवा दोन्ही धनसंख्या 5 आणि 6 घेऊ शकतो. अशा कितीतरी संख्या आपण लिहू शकतो. आणि म्हणून एफ इज इनफायनाईट सेट, म्हणजेच तो अनंत संच आहे. हा अनंत संच आहे. लक्षात आलं असेल आपल्याला. संचाचे 4 प्रकार बघितले आपण आणि त्याची उदाहरणं बघितली की ज्याच्यामध्ये एक घटक संच, रिक्त संच, शांत संच, अनंत संच. म्हणजे सिंगलटन सेट, नल सेट और एम्प्टी सेट. थर्ड वन इज फायनाईट सेट अँड लास्ट वन इज इनफायनाईट सेट. आता एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्या संच, पूर्णांक संख्या संच, रॅशनल नंबर्स आणि वास्तव संख्या, या ऑल दीज सेट्स आर इनफायनाईट सेट्स. म्हणजेच हे संख्या संच यादी जर करायची ठरवली यातील घटकांची तर ती अनंतपर्यंत असते. म्हणून त्याला इनफायनाईट सेट्स असे म्हणतात. म्हणजे नैसर्गिक संख्या संच एन, पूर्ण संख्या संच डब्ल्यू, इंटिजर्स म्हणजेच पूर्णांक संख्या संच आय, त्यानंतर क्यू, रॅशनल नंबर्स परिमेय संख्या, आर वास्तव संख्या, या सगळ्या संचांना इनफायनाईट सेट्स असे म्हणतात. ओके, थँक्यू.